विशेषतः मला कौतुक आहे की आज आपल्या ज्या रस्त्यावर सभा होते आणि हा रस्ता अनेक दिवसापासून हा प्रलंबित होता, निविदेच्या स्तरावर अनेक अडचणी या ठिकाणी आल्या आणि विशेषतः नागेश चौगुले आणि उदय परीट यांचं मनापासून मला धन्यवाद द्यायचे आहे की अतिशय चिकाटीनं कॉन्ट्रॅक्टरनं अतिशय कमी बिलो टेंडर भरलेलं असताना सुद्धा त्याला काम करायला लावून आपल्या विभागाचा निधी खर्च करण्यासाठी भाग पाडलं आणि अनेक चांगले उपक्रम या प्रभागामध्ये त्यांनी घेतले. मला कौतुक अशासाठी आहे की आपण बघत असाल की नगरपालिकेमध्ये अनेक लेआउट तयार होतात, ओपन स्पेस सोडले जातात आणि जो विकासक आहे तो एक तर नगरपालिकेकडे लवकर हस्तांतरित करत नाही आणि स्वतःकडे अनेक लेआउट आहेत, ओपन स्पेस आहेत आणि मग त्यामध्ये झाडं झुडपं उगवतात, डास मच्छर, त्याचा उल्लेख नागेशने केला, साप, अशा अनेक जनावरांचा अनेक प्राण्यांचा सुळसुळाट होतो आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या त्या सोसायटीतल्या नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो. मच्छर आणि डासामुळे तरी नागरिकांचं जीवन हैराण होऊन जातं. आणि एक चांगली कल्पना त्यांनी काढली. कागलमध्ये अशा ठिकाणच्या लेआउट मध्ये ओपन स्पेस जे स्वच्छ करत होते त्यांना आम्ही ज्यादा दंड बसवत होतो. इथे नामी शक्कल यांनी लढवली. त्या विकासकाला बोलावून घेतलं, JCB चे पैसे तेवढे घेतले आणि सगळे ओपन स्पेस हे स्वच्छ करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून या प्रभागामध्ये स्वच्छता आणि चकाचक असं मी मगापासून पाहिलं. मी सगळ्यात नगरसेवकांना विनंती करेन की आपल्या प्रभागामध्ये असलेले असे लेआउट, असलेली आपली घाण आणि एक दिवस स्वच्छतेसाठी म्हणून सगळ्या नगरसेवकांनी सकाळपासून दुपारपर्यंत आणि परत संध्याकाळी एक दिवस या स्वच्छतेला कामाला त्यांनी वाहून घ्यावं. आता वास्तविक त्यांनी स्वच्छता केली म्हणजे लगेच गाव स्वच्छ होणार नाही, पण एक मेसेज जाईल लोकांच्या मध्ये. आणि असे जे ओपन स्पेस असतील, रस्त्यावरचा घाण असेल ती काढण्यामध्ये एक दिवस नगरसेवकांनी द्यावा अशी एक अपेक्षा मी या निमित्ताने करतो. पण ज्या ज्या ओपन स्पेस मध्ये आपण आज शुभारंभ केलेला आहे त्या ठिकाणी ट्रॅकिंग मला वाटते त्यांनी धावण्यासाठी फिरण्यासाठी ट्रॅक केलेले आहेत आणि मध्ये मध्ये काहीतरी झाडं लावून ते लॉन करणार आहेत. आता त्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे. आता आपल्याला मी माझ्या फाउंडेशनच्या वतीनं आणि CSR मधून आज ज्या ज्या ठिकाणी ही ओपन स्पेस कामं झाली त्या ठिकाणी मी बोर मारून मोटर बसवून देणार आहे. आता यासाठी मी अमरवांगला आजच मी सूचना करेन की एक चांगला पानाड्या बघा, पाणी कुठे आहे ते बघायला लागते. एक विशेषतः ती जागा कोपऱ्यात असावी. सिंगल फेज वर ती मोटर चालते, सिंगल बिलची लाईट कोणाला तर तुम्हाला द्यावी लागेल, कारण ती सोलरवर चालते. परंतु 600 फूट सुद्धा पाणी खाली बोरला लागत नाही. एक वेळा ती जर लवकर पाणी लागलं तर ते सोलरवर करता येईल. आणि मी CSR फंडामधून हे सगळे मोटर पंप बसवून देईन आणि त्या विभागामध्ये जे गार्डन करणार आहात त्यासाठी आपल्याला पाणी उपयोगाला येईल. छोटीशी टाकीमधून चांगलं पाणी लागलं तर आपल्याला पिण्याला उपयोगाला येईल आणि एक चांगला उपयोग. आणि म्हणून उद्यापासून या कामाला सुरुवात करावी आणि येणाऱ्या 15 दिवसात सगळे बोर मारून टाकावेत अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने करतो. आता अनेक वेळेला जेव्हा आपण असे ओपन स्पेस विकसित करतो तेव्हा त्या सोसायटीच्या नागरिकांची इच्छा असते की एक छोटंसं देवालय आम्हाला करा आणि आम्हाला भोवतीभोर
जे म्हातारी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बाकडी बसवायला द्या. आता बाकडीसाठी कमी पैसा देणार तो नगरपालिकेनंच घालायचा आहे. देवालयासाठी मात्र निधी मी देईन, मूर्ती तुम्ही सगळ्या सोसायटीवाल्यांनी द्यायची. अशा प्रकारचे आपण देवालय विकसित केलेले आहेत. आणि म्हणून आपल्या सोसायटीची बैठक घेऊन कोणतं मंदिर असावं हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि तुम्ही नगरपालिकेला तुमच्या नगरसेवकाला सांगायचं आहे की आम्हाला गणपतीचं मंदिर पाहिजे, हनुमानाचं मंदिर पाहिजे. त्या पद्धतीनं त्या लेआउटच्या मानानं आम्ही त्याचा आराखडा तयार करू. आणि माझ्या आमदार फंडातून त्या देवालयाचा संपूर्ण ढाचा करून देण्याची आज मी घोषणा या ठिकाणी करतो. आता ज्या ठिकाणी लेआउट आज विकसित झाले त्या ठिकाणी, आता ज्या ठिकाणी होणार आहे त्या मला ज्या वेळेला बोलवाल त्यावेळेला मी ती घोषणा करेन. जिथं झालेलं आहे तिथं करू. म्हणून उद्यापासूनच या नगरसेवकांनी कामाला लागावं. कारण सगळ्या सोसायटीच्या लोकांची इच्छा असते की तिथं देवालय असावं, आपल्याला त्या देवाला जाता यावं, संध्याकाळी तिथं फिरता यावं. आणि म्हणून चांगले गार्डन करणं, लॉन करणं, चांगला ट्रॅक करणं, या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करून घ्या, दर्जेदार पद्धतीने करून घ्या, एवढी अपेक्षा मी या निमित्ताने करतो. पंतप्रधान, या निमित्ताने नरेंद्र भद्रापूर आणि गुंडू पाटलांनी काही भावना व्यक्त केल्या. वास्तविक आता त्या भावना व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. कारण माणसं ज्यावेळा सत्तेमुळं, विजयामुळं उन्मादित होतात त्यावेळी जनता ही बरोबर त्यांना स्थानावर आणत असते. माझ्या या 25, 30, 40 वर्षाच्या जीवनामध्ये अनेक जय मला मिळाले, पण जय मला काही विचलित करू शकले नाहीत. ते कधी माझ्या डोक्यात गेला नाही. सामान्य माणसाच्या सेवेत राहणं आणि जो लोकांनी आपल्याला विजय मिळवून दिलेला आहे. आता मगाशीच नागेश मालिकी 6वी 5व्या दिवशी त्यांनी काहीतरी कपाळावर लिहिते. आता 6वीला काय दिले मला माहिती नाही, परंतु जनतेनं माझ्या 6वी डोक्यावर लिहिलेलं आहे की बाबा तू एवढ्या वेळा निवडून येणार आहेस आणि एवढ्या वेळ तू मंत्री होणार आहेस. एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये सलग 6 वेळेला 30 वर्षे आमदार होणं आणि सलग राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 22 वर्ष राहणं आणि 9 वेळा शपथ घेणं, हे खरोखर कुणाला भाग्यवान माणसालाच हे डोक्याला वाटायला येते. आणि ती संधी मला आपण सर्वांनी दिलेली आहे. आणि मग जी संधी मला मिळालेली आहे या संधीचं सोनं करीन. आणि या माध्यमातून मी तुम्हाला आश्वासन देईन की या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे आम्ही आश्वासनं दिली, जी स्वप्न तुम्हाला दाखवली, आणि त्यामध्ये मला आजही आठवतंय की मी स्मशानभूमीचा त्यावेळेला उल्लेख करत होतो. आपल्या वडरगे रस्त्यावर असलेल्या स्टेडियमचा. आजच मी महेश सरबत माझ्या गाडीत होते, मी सांगितलं आपण कामं वाटून घेतली पाहिजेत. सगळ्याच गोष्टी मी कागलमध्ये, कोल्हापूरमध्ये बसून करेन किंवा एक दिवस मी आठवड्यातून किंवा 15 आलो की ते होईल, हे होणार नाही. यासाठी कोणतरी वाहून घेतलं पाहिजे. आता ती झाडं सागवानची त्या स्टेडियमची तोडायची आहे, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. 269 वर झाडं एका वेळा तोडता येत नाही असा एक फॉरेस्टचा नियम आहे. अशी 271 2-3 वेळा ती झाडं तोडावी लागतील. आणि ते एकदा सगळी झाडं तोडल्यानंतर आता ताबडतोब आपण पॅव्हिलियन घेतोय. पॅव्हिलियनचं बांधकामाचा शुभारंभ मी लवकर करतोय. आणि त्यानंतर जे स्टेडियम उभा करायचं आहे भोवत्याभोर, ते स्टेडियम फार मोठं करायचं आहे. आपल्याला 50-60 कोटीचा निधी लागणार आहे. आणि मला वाटतंय थोडीशी लाडक्या बहिणीमुळे आमची अडचण झालेली खरी आहे. कारण महिन्याला 1,500 रुपये प्रमाणे वर्षाला 46,000 कोटी रुपयाचा खर्च आम्हाला आहे. तरी सुद्धा मला विश्वास आहे की यावर्षी आपल्याला चांगला निधी मिळेल. एकनाथ शिंदे साहेब नगरविकास विभागाचे मंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना सुद्धा मी अनेक वेळा भेटलेलो आहे.
आपल्या गावातील रिंग रोडचा प्रश्न हा फार महत्वाचा आहे. आपला डीपी प्लॅन अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्यानंतर आझाद रोडचं अशा 2 बैठका या लवकरात लवकर रिंग रोडचा प्रश्न मिटवणं, स्टेडियम पूर्ण करणं. आणि मला मगाशी जगदीश पाटील सांगत होते की गटर्स हे अपुरे आहेत. आता एक 2-3 वर्षांनी आम्ही हातामध्ये अंडरग्राऊंड जे ड्रेनेजचं काम घेतलेलं आहे ते जवळजवळ 200 कोटीचं आहे. ते पूर्ण झालं तर गडिंग्लजमध्ये तुम्हाला गटरच काढायला लागणार नाही. माझं मत आहे ते सुद्धा काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. त्यासाठी सुद्धा नगराध्यक्ष साहेब कोणतरी नगरसेवक 2 ठेवा, स्टेडियमच्या मागे 2 ठेवा. गावात जी आश्वासन दिलेली आहे, मग ते घरकुलाचं आश्वासन दिलेलं आहे आपण, 3000 गरीब लोकांना घरं द्यायचं आश्वासन आपण दिलेलं आहे. ती जागा आरक्षण आपण ठेवलेलं आहे. ती जागा आरक्षित मिळवणं, त्यासाठी घरासाठी योजना आणणं, ज्या झोपडपट्ट्या या शहरात आहेत त्या नियमित करणं, असे प्रमुख जे आहेत हे प्रमुख 7-8 अजेंड्याचे विषय आपल्याला संपवले पाहिजेत. आणि हे छोटे मोठे विषय आहेत. मी मगाशी सांगितलं, आपल्या भागातील स्वच्छता, आपापल्या भागातील रस्ते, आपापल्या भागातले तोपर्यंत ड्रेनेज होईतोपर्यंतचे गटर्स, या सगळ्या सुविधा करण्यासाठी वाटते नगरसेवकांनी कामाला लागावं. आणि वाली साहेबांनी जाता जाता सल्ला दिला नगरसेवकांना की चांगलं काम करा, एकोपा ठेवा, गटाची पक्षाची बदनामी होता नाही अशा पद्धतीचं काम करा. शेवटी जनता ही बघत असते, जनता पाहत असते, जनतेला सगळं समजतंय, पण तू योग्य वेळ आली की ते बरोबर बटन दाबते, तोपर्यंत दाबत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी चांगलं काम करूया, लोकांचा विश्वास सार्थ ठरवूया, एवढी अपेक्षा मी या निमित्ताने करणार आहे. वाली सरांनी जी अपेक्षा व्यक्त केली, आशिया खंडातलं सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर शहर कुठलं ते बघायला गेलं तुम्ही? ठीक आहे. आपल्या देशामध्ये इंदोर शहर जे आहे ते स्वच्छ आणि सुंदर म्हणून जाहीर झालेलं आहे. आता मी 2-3 दिवसामध्ये शनिवारी आमच्या सगळ्या कागल आणि गडिंग्लजच्या नगरपालिकेच्या नगरसेवकांना बारामतीला पाठवणार आहे. आपले नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि सगळ्या नगरपालिकेचे राज्यातले लोक भेटले, परंतु कागल आणि गडिंग्लजचे भेटले नव्हते. कारण ते मला सांगत होते की पुण्यामध्ये वेळ येतील, एवढे सगळे लोक यायला त्रास होईल, परंतु ती काही संधी आम्हाला परमेश्वराने दिली नाही. आता ज्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार वहिनी, की ज्याने डोंगरा एवढं दुःख 4थ्या दिवशी बाजूला सारून आमच्यासाठी आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्याने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि परवा राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत. त्यांना भेटण्याची वेळ ते 7 तारखेला मिळणार आहे. 6 तारखेला रात्री यांनी जावं. 7 तारखेला त्यांना भेटल्यानंतर अजितदादांचा अंत्यविधी झाला, त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर माथा टेकून एखादं शहर कसं असू शकतं आणि एका शहरामध्ये एक माणूस पछाडून उठला विकासासाठी तर कसं काम उभं राहू शकतं, एक मूर्तिमंत उदाहरण या बारामती शहरामध्ये आहे. ते पाहून येण्याची संधी त्यांना मिळणार आहे. म्हणून वाली सर तुम्हाला विश्वास देतो की गडिंग्लज शहर त्या प्रकारचं करण्याचा प्रयत्न या विभागाचा लोकप्रतिनिधी करेल आणि या सगळ्या नगरसेवकांच्या मागे विकासासाठी मी हिमालयाच्या तर उभं राहीन, खरं हंटर घेऊन सुद्धा उभा राहीन, एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. मात्र ह्याच भावना नगरसेवक आमचे ठेवतील. जिंदगी ने मुझे यही दिखाया है, मेहनत करो रुको मत, और हालात कैसी भी हो किसी के आगे झुको मत. या पद्धतीने भविष्यात ते काम करतील. इंसान की कभी हिम्मत नहीं हारनी चाहिए, क्योंकि पहाड़ों से निकली हुई नदी ने आज तक रास्ते से किसी को नहीं पूछा समंदर कहाँ है. आणि म्हणून अशाच प्रकारचं काम
आम्ही सगळी मिळून करू असं वाली सरांना शब्द देतो आणि आम्ही जो जनतेला शब्द दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही क्षणाक्षणाचा चांगला उपयोग करू आणि या नगरीचे नगरसेवक हे अतिशय आदर्श नगरसेवक आहेत. या नगरपालिकेचा कारभार अतिशय आदर्श आहे. अशा प्रकारचा विश्वास पुढच्या 5 वर्षानंतर देतील आणि पुन्हा संधी देतील एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय जय महाराष्ट्र.